केतन अग्रवाल हत्या प्रकरणानंतर खरं तर लोहगड किल्ला हा प्रचंड चर्चेत आलेला आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी आता सध्या आपण लोहगडाच्या पायथ्याशी आहोत आणि या ठिकाणी लोहगड किल्ला पाहण्यासाठी किंवा त्या ठिकाणी केतनला कुठून ढकललं सिंह गोयलने हे पाहण्याची उत्सुकता खरं तर अनेकांमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळेच खरं तर लोहगड आता लोहगडावरती येणारे जे पर्यटक आहेत त्याच्यामध्ये खरं तर 20 ते 30% वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर आताची संध्याकाळची वेळ आहे आणि लोहगडावर जाण्यासाठी वेळ लागतो, पाऊण तास लागतो। त्यामुळे खरं तर 5 वाजण्याच्या आधीच या ठिकाणचे जे सुरक्षा रक्षक असतील किंवा या ठिकाणी कामगार असतील पर्यटकांना खाली घेऊन येत आहेत, कारण की रात्र झाल्यानंतर अनेक समस्या निर्माण होतात। त्यामुळे खरं तर पर्यटक आता खाली येत आहेत। मात्र खरं पाहायला गेलं तर सकाळपासून असेल किंवा ज्यावेळेसपासून हे प्रकरण घडलेलं आहे या ठिकाणी लोहगडावर त्यावेळेसपासून मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। आपण जर पाहिलं या ठिकाणी आपण काही पर्यटकांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल दादा? पुणे पुणे तुम्हाला या ठिकाणी घडलेली जे प्रकरण आहे त्या घटनेबद्दल माहिती आहे? हो, माहित आहे. अनेक जण या ठिकाणी तो सिंह पॉइंट पाहण्यासाठी येतात, तो पण तुम्ही पण तोच पॉइंट पाहण्यासाठी आलेले आहे? हो, आम्ही पण त्याच बघण्याकरिता आलेलो आहे। मला वाटतंय की ते प्रकरण खूप बरोबर नहीं होता, सही नहीं था वो, क्योंकि ऐसा नहीं करना चाहिए। या ठिकाणी ती घटना कुठे झाली ते जाणून घेण्यासाठी या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचं आपल्याला एकूणच या ठिकाणी चित्र पाहायला मिळत आहे। एकच खरं तर शिवरायांचा इतिहास किंवा सर्व गोष्टी जाणून घेण्यासाठी अनेक पर्यटक येतच होते। मात्र सिंह गोयलचं जो प्रकरण किंवा केतन अग्रवाल हत्या प्रकरण झाल्यानंतर या ठिकाणची वाढलेली गर्दी खरं तर या ठिकाणी पर्यटनामध्ये त्याची भर पडली। मात्र या प्रकरणानंतर मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी येत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे। पुढारी न्यूजसाठी मी सागर शिंदे, लोणावळा।